आज आपण असा मस्त चमचमीत पदार्थ करणार आहे, उकडपेंडी। पाहूया तर पटकन रेसिपी। नमस्कार मंडळी, अपर्णाज किचनमध्ये मी अपर्णा आज तुमचं सर्वांचं खूप स्वागत करत आहे। आज आपण करणार आहे या 1 वाटी ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी। उकडपेंडी हा अतिशय सोपा आणि पटकन होणारा पदार्थ आहे, चवीलाही छान असतो। आपण करूया तर लगेच। तेल चांगलं गरम करत ठेवले, साधारण 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे। मोहरी चांगली उडू द्यायची आणि मग त्यामध्ये आपल्याला 1 चमचा गॅस बारीक करते मी, 1 चमचा तीळ घालायचे आहे। बघा, हिंग, कढीपत्ता आणि लगेच कांदा। हिंगाचा खमंग वास यायला पाहिजे, हे लगेच सगळं घालायचं, त्यामुळे याला छान चव येते। उकडपेंडी हा पदार्थ विदर्भामध्ये जास्त केला जातो। तोंडाला चव आणणारा, रुचकर आणि ज्वारीचं पीठ किंवा तुम्ही कणिक असं काहीही वापरू शकता। यामध्ये आता आपण हळद घालणार आहे। हळद मुद्दामच नंतर घातलेली आहे आपण, की त्यामुळे रंग चांगला येतो। आता यामध्ये आपण हे ज्वारीचं पीठ घालणार आहे मी 1 वाटी। इथे तुम्ही कणिक घेतली, गव्हाचं पीठ तरी चालू शकेल, तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्ही घ्या। तेल आपण थोडं जास्त घातलेलं असतं, त्यामुळे उकडपेंडी चांगली भाजता येते। सतत भाजत राहायला लागतं हे पीठ छान फुलण्यासाठी आणि चव येण्यासाठी। आपण तिखट घालायचं आहे, चटणी तिखट घेतलं आहे मी, तुम्ही कोणतंही घालू शकता कमी जास्त प्रमाणावर। तेही असं परतायचं, सतत आपल्याला हे असं परतत राहायचं आहे। अशाच छान छान रेसिपीसाठी तुम्ही पाहत राहा अपर्णाज किचन किंवा अपर्णा पेंडुरकर रेसिपी। सबस्क्राईब केलं आहे का तुम्ही? नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा। आता हे भाजत आलेलं आहे। बघा, सुरुवातीला मी सांगितलं होतं की यामध्ये ना तेल थोडंसं इतर आपल्या पदार्थांपेक्षा जास्त लागतं, म्हणजे व्यवस्थित भाजलं जावं लागतं। आता आपलं मीठ आणि साखर घालायचं राहिले। साधारण आपल्याला हे 1 वाटीला अर्धा चमचा असं मीठ लागणार आहे आणि साखरसुद्धा तुम्हाला किती हवी आहे तशी मी 1 चमचाभर साखर घेतलेली आहे। यासाठी सगळं आपण एकत्र करून यावरती आता लगेच गार पाणी घालायचं आहे। बघा किती घालायचं पाणी, तर तुम्हाला कितपत हवं आहे, म्हणजे हे एकदम कोरडा पदार्थही नाही आहे आणि एकदम हे नाही आहे, पातळ असं नाही, मध्यम पीठ घालून घ्यायचं, पाणी घालून घ्यायचं। हळूहळू मिक्स करायचं पाणी, एकदम भरतीने घालायचं नाही आहे आपल्याला। हे बघा, असं हलवायचं, हे पाणी घालून थोडी वाफ येऊ द्यायची त्याला। अजूनही मी थोडं पाणी घालते आहे। तोंडाची चव गेली असेल ना, तर अशी उकडपेंडी तोंडाला चव येण्यासाठी नक्की मदत करते। तुम्हाला प्रवासात काहीतरी कोरडं न्यायचं असेल तरी हा पदार्थ छान आहे तोंडी लावण्यासाठी। हे बघा, साधारण अर्धी वाटी आपल्याला 1 वाटी पिठाला पाणी लागलेलं आहे। सगळं हे असं एकत्र करायचं, परतून परतून कोरडं करायचं आणि मग त्यामध्ये आपण कोथिंबीर भुरभुरणार आहे। मी जरा वाफ येऊ देते याला 1 मिनिटभर झाकण ठेवून। 5 मिनिटं तरी परतायला आपल्याला वेळ लागला होता। बघा, वाफ आलेली आहे आणि यावर अशी आपण भरपूर कोथिंबीर भुरभुरणार आहे। तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता, अगदी नुसतीसुद्धा उकडपेंडी ही छान लागते। जसं आपण उपीट खातो तसंच, पण याने चव ही छान येते, आणखीन मोकळी होईल। हे बघा, आता जसं गार होईल तसं मोकळं होत जाणार हे आणि चवीलाही मस्त लागणार। तुम्हाला आवडला असेल पदार्थ तर नक्की लाईक करा। धन्यवाद।